नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. आणि पुन्हा एकदा जी बातमी आहे ती लाडक्या बहीण योजनेबाबतच आहे. तर नवीन अपडेट काय आहे, तर आता महिलांना 23 तारखेपासून पैसे यायला जमा चालू आहेत. त्यांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये जे आहे ते यायला सुरुवात झाली आहे. तर हळूहळू सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर आता काही महिलांचे पैसे आलेत, पण त्यांना समजत नाही आहे, म्हणजे त्यांना स्टेटस कसं चेक करायचं हे समजत नाही आहे, की पैसे आले की नाही आणि किती आले ते समजत नसल्यामुळे सरकारने त्यांच्यासाठी नवीन अपडेट दिली आहे, की तुम्हाला जर पैसे आले की नाही हे तपासायचं असेल तर घर बसल्या तुम्ही कसं स्टेटस चेक करणार, म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्हाला पैसे आले की नाही. तर ते आपण पाहूयात. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ त्यासाठी पहा. तर लाडकी बहीण योजनेचं जे आहे ते ॲप्लिकेशन स्टेटस आहे ते राज्यातील महिला भगिनींच्या जीवनात सुखासमाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती अंमलात आणली होती आणि त्याचा फायदा भरपूर महिलांना झाला आहे. तर महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने हे क्रांतिकारी पाऊल जे आहे ते उचलले होते. त्याच्यामुळे महिलांना जे आहे ते 1500 रुपये दर महिना मुख्यमंत्र्यांनी चालू केले होते. तर 24 डिसेंबरपासून राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता जो आहे तर ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. पण काही महिलांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर विलंबन झाला असू शकतो. तर अशा महिलांना तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही हे स्टेटस जे आहे ते चेक करावे, या जाणून घेण्यासाठी आपण आता संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे त्याच्याबद्दल माहिती देईल की तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला की नाही आणि कसा आला आहे. तर हफ्ता जमा झाले की नाही स्टेटस कसे चेक करावे, तर मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे जे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असेल तर तुम्हाला एक SMS द्वारे ते कळवण्यात येणार आहे. म्हणजे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, तो SMS जो होता तो दाखवला होता त्या कालच्या डेटचा, की 27 तारखेला 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये आले आहे. तर तसा SMS जो आहे तो तुमच्या मोबाईलवर तुम्हाला येणार आहे, की लाडक्या बहिणीचे पैसे जे आहे ते तुम्हाला जमा झाला आहे. तुम्ही तो व्हिडिओ परत जाऊन पाहू शकता. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्ही स्टेटस कसं चेक करणार. तर तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. म्हणजे काय, तुम्ही जो अर्ज केला आहे लाडक्या बहिणीसाठी तर त्याचे जे स्टेटस आहे ते तुम्ही चेक करायला पाहिजे. म्हणजे येस ऑर नो असं 2 ऑप्शन असतात त्याच्यासमोर. तर ते तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला पैसे जमा होणार की नाही ते. तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज पात्र झाले की नाही याचं स्टेटस जे आहे ते चेक करायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला आत्ताच म्हणलं, येस ऑर नो हे दोन्ही जे असेल, येस असेल तर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र आहात आणि नो असेल तर तुम्ही अपात्र आहात. त्याच्यामुळे तुमचं तिथं स्टेटस जे आहे ते नो आलं आहे, म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत ते येणार नाही आहेत. तर यासाठी तुम्हाला नारी शक्ती दूत ॲपवर लॉग इन करायचे आहे. तो पर्याय नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे तुम्ही जाऊन भेट देऊ शकता. त्याच्यावर तुम्हाला तुमचं स्टेटस जे आहे ते चेक करता येणार आहे. तर तिथे लॉग इन करून आपलं स्टेटस चेक करायचं. म्हणजे लाडकी बहीण योजना ॲप्लिकेशन स्टेटसवर तुम्ही जाऊन तुमचं स्टेटस जे आहे ते चेक करू शकता. तर आणखी दुसरं ऑप्शन काय आहे, तर मोबाईल नंबरचा वापर करून लॉग इन करू शकता तुम्ही. म्हणजे हा दुसरा ऑप्शन आहे. आपला अर्ज चेक करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबरचा वापर करायचा आहे आणि तेथे OTP आल्यानंतर तो घरी काय करून तुम्ही आपला अर्ज स्टेटस चेक करू शकता. म्हणजे घर बसल्या तुम्ही ते अर्ज आहे तो स्टेटस चेक करू शकता. फक्त तुमचा अर्ज ओपन करून तुमचा मोबाईल नंबर तिथे टाकायचा आणि तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो तिथे कॉपी करून पेस्ट करायचा आणि घर बसल्या तुम्ही तुमचा अर्ज जे आहे ते स्टेटस तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला पैसे आले की नाही. तर आणखी तिसरं ऑप्शन सरकारने काय आहे, तर बँक स्टेटमेंट चेक करा. म्हणजे तुमचे जे बँक आहे, बँक पासबुक किंवा बँक स्टेटमेंट तुम्ही चेक करू शकता. मोबाईलवरही चेक करू शकता आणि तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊनही चेक करू शकता. तर बँक खात्याशी संबंधित स्टेटमेंट लोकेशन असल्यास पैसे मिळवण्यात विलंब होऊ शकतो. त्यामुळे फॉर्म भरताना IFSC कोड, खातेधारकाचे नाव आणि बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाकला की नाही हे चेक करा. म्हणजे आता तुम्ही अर्ज भरताना तुम्ही काय केलं आहे, तर तुमचं बँक स्टेटमेंट जेव्हा तुम्ही तुमच्या बँकचं डिटेल्स दिला त्याच्यामध्ये तुम्ही काय काय दिलं हे तुम्हाला लक्षात आहे का, तर ते तुम्ही चेक करा की तुम्ही त्याच्यामध्ये काय काय दिलं आहे. तुम्ही IFSC कोड देणं महत्त्वाचं होतं आणि खातेदाराचं नाव. म्हणजे तुम्ही ज्या महिलाचा अर्ज भरता किंवा ज्या बँकेचं ज्याच्याशी नाव आहे त्या महिलाचे किंवा याचे जे आहे ते आधार क्रमांक, तो त्याच्यामध्ये बँक अकाउंट नंबरसुद्धा तुम्ही व्यवस्थित टाकला असेल
तरच तुम्हाला पैसे येतील असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे तुम्ही बँक स्टेटमेंट पण चेक करू शकता, त्याद्वारेही तुम्हाला समजलं जाईल की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले की नाही ते. तर लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधा. आता हा एक चौथा ऑप्शन आहे की लाडकी बहीण योजनेचे जे हेल्पलाईन नंबर आहे तुम्ही त्याच्यावरूनही संपर्क साधून तुम्ही जाणून घेऊ शकता. तर जो 181 नंबर आहे तो उपलब्ध आहे कॉलसाठी. तर तुम्ही त्या हेल्पलाईनवर संपर्क साधून किंवा तुम्ही त्यांना ईमेलही पाठवू शकता. लाडकी बहीणचा ईमेल आहे त्याच्यावरही तुम्ही पाठवून त्यांना स्टेटस चेक करू शकता. म्हणजे तुम्हाला समजून जाईल की तुमचं जे आहे ते अकाउंटचे पैसे जे आहेत ते कुठपर्यंत आले आहेत, येणार आहेत की नाही, हे तुम्हाला सगळे समजून जाणार आहे. तर तुम्ही ते स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही हे करा, बँक स्टेटमेंट चेक करा, मोबाईल नंबरद्वारे चेक करा किंवा तुमच्या अर्जाची स्थिती तपासली असेल तर तुम्ही त्या अर्ज केलेल्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमचं स्टेटस येस आहे की नो आहे. तर ही अशी एक माहिती होती. तर लाडक्या बहिणीचे पैसे जे आहे ते सुरुवात झाली आहे यायला. मी तुम्हाला मेसेजही दाखवला होता की SMS कसा येत होतो, त्याचा स्क्रीनशॉटही मी शेअर केला होता. तर तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. नवीन जी माहिती आहे सरकारची अपडेट ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.